अक्कलकोट तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी माझा सप्रेम जय भीम. सर्वांना नमस्ते. अक्कलकोट तालुका भारताच्या स्वातंत्र्यापासूनच एक दुष्काळ सदृश तालुका म्हणून ओळखला जातो आणि नेहमीच अक्कलकोट तालुका हा सीमावर्ती भागाचा तालुका असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना किंबहुना नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागलेला आहे आणि स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत पाण्यासाठी प्रत्येक थेंबाथेंबाला हा तालुका या ठिकाणी आसुरलेला आहे आणि विविध पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, पाणवठ्याच्या योजना असतील, या अनुषंगाने निधीच्या अनुषंगाने नेहमीच प्रत्येक सरकारकडून अक्कलकोट तालुक्यावरती आजपर्यंत अन्यायच होत आलेला आहे. ही प्रत्येक शेतकऱ्याची, अक्कलकोट तालुक्यातील तमाम प्रत्येक नागरिकाची हीच या ठिकाणी भावना आहे. कारण पाण्याच्या वाटपाच्या बाबतीमध्ये या तालुक्याला नेहमीच दुजाभाव मिळालेला आहे. आज कुठेतरी इतक्या वर्षानंतर उजनीचं पाणी हे अक्कलकोट तालुक्यातील वरदानताई ठरणाऱ्या अशा कुरनूल धरणामध्ये येत असतानाच ते पाणी कधी सोडावे, किती मोठ्या प्रमाणात सोडावे आणि कुठपर्यंत सोडावे यासाठी प्रशासन अजूनही या ठिकाणी योग्य अशी भूमिका घेत नाही. त्यामुळेच अक्कलकोट तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं अक्कलकोट तहसील कार्यालय येथे आमचे तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे पाणी सोडण्याकरिता आणि ते पाणी पूर्ण कुरनूल सोडून बबलाच्या कालव्यापर्यंत किंवा बबलात गावाच्या इथपर्यंत पाणी सोडण्यासाठी हा आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्यासोबत या ठिकाणी उपोषण करत आहेत. आज तालुक्याचे माजी आमदार असतील, चालू आमदार असतील, यांच्यामध्ये श्रेयवादाचं पाणी आणण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण प्रसारमाध्यमांच्या द्वारे जो संघर्ष सुरू आहे तो बघतच आहोत. एक अक्कलकोटकर म्हणून आणि एक शेतकरी म्हणून मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आधीच्या सरकारने असेल, आधीच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा आताच्या लोकप्रतिनिधी असतील, पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जरूर आपापल्या परीने या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. पण विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील यांच्या कार्याला किंवा यांनी केलेल्या प्रयत्नाला देखील कानाडोळा करता येणार नाही. कारण त्यांच्या महायुतीचं सरकार असेल, आताच या सरकारच्या माध्यमातून त्यांनी आपल्या परीने केलेला प्रयत्न हे देखील या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. पण हे होत असताना या ठिकाणी उजनीमध्ये पाणी असताना देखील कुरनूल धरणाला पाणी सोडण्यासाठी अतिशय उशिरा होत आहे आणि तो कालावधी का पुढे ढकलला जात आहे याचं या ठिकाणी कोडं हे तमाम अक्कलकोटकरांना, तालुक्याच्या प्रत्येक वासियांना पडलेलं आहे. माझं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे की आज रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाशजी मडीखांबे हे उपोषणापासून 4 दिवस झालेले आहेत. त्यांची प्रकृती अतिशय खालावत चाललेली आहे. डॉक्टर त्यांच्याशी बोलणी करत आहेत. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांचे या ठिकाणी मी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोलणं केले असता तर त्या 2 ते 3 दिवसापासून काल संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली आहे. ब्लड प्रेशर वाढत आहे आणि पोटामध्ये या ठिकाणी अन्नाचा कण नसल्यामुळं त्यांच्या प्रकृतीला कुठंतरी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाला मला या ठिकाणी विनंती करायची आहे की अक्कलकोट तालुक्याच्या पाण्यासाठी लढणाऱ्या या युवा सर्व उपोषणकर्त्यांची, रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ताबडतोब या ठिकाणी जे उजनीचं पाणी आहे ते पूर्ण धरणात सोडण्यात यावं आणि या उपोषणकर्त्यांचं उपोषण या ठिकाणी स्थगित करण्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा अक्कलकोट तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयापासून सुरू झालेला हा आंदोलनाचा वणवा या ठिकाणी संपूर्ण तालुकाभर पसरेल आणि जो पाण्याच्या संदर्भामध्ये नाराजी आहे प्रत्येक अक्कलकोटकरांची, त्या नाराजीला कुठंतरी वाचा फुटेल आणि संपूर्ण असंतोष अक्कलकोट तालुक्यामध्ये पसरेल याची दखल या ठिकाणी घ्यावी. रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जर उपोषणाचं या ठिकाणी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी उभा करू. कारण यात उपोषणकर्त्यांना रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब यांनी देखील भेट दिलेली आहे. अक्कलकोट तालुक्यात तमाम विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पण
मूळ मुद्दा राजकीय आपले मतभेद, आपला श्रेयवाद, कोण मोठं कोणी प्रयत्न केले हा प्रश्न गौण आहे. प्रश्न इथे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि ते वेळेत मिळालं पाहिजे. आज मागच्या वर्षी पाऊस अतिशय कमी झालेला आहे. दोन्ही हंगाम या ठिकाणी वाया गेलेले आहेत. तुटपुंजा कुठेतरी संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्याचं आणि जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्याची तर या ठिकाणी त्याला विचारणारा वाली कोणी राहिलेलं नाही. एवढी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची असताना पीक विमाच्या संदर्भामध्ये संपूर्ण सरसकट शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळालेली नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. अशा या प्रत्येक अडचणीत शेतकरी असताना, अक्कलकोट करत असताना आज पाण्यासाठी 15-20 दिवसाला एकदा पाणी अक्कलकोटकरांसाठी या ठिकाणी मिळतं आणि ते अशुद्ध स्वरूपाचं पाणी असतं. पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहेत. अक्षरशः पाण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अतिशय तीव्र टंचाई पाण्याची या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ते कुठंतरी थांबवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सुखासाठी, लोकांना पिण्याचं पाणी या आत्ता आणखीन डिसेंबर महिना सुरू आहे, येणारे 4 ते 5 महिने या अतिशय तीव्र पाणी टंचाईचे जाणार आहेत. उन्हाळा येणार आहे. त्यामुळं हे जे उजनीचं पाणी आहे ते कुठंतरी जगवण्यासाठी, अक्कलकोट तालुक्यातील लोकांना जगवण्यासाठी हे उपयोगाला येणार आहे. कुठल्या कारखानदारीसाठी, कुठल्या उद्योगधंद्यासाठी पाणी मागत नसून सर्व अक्कलकोटकरांची तहान या ठिकाणी भागवण्यासाठी, जीव माणसाची अक्षरशः जीव जाण्याची वेळ आहे. ते जीव कुठंतरी वाचावेत यासाठी ह्या पाण्यासाठी आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. त्या उपोषणाला अक्कलकोटकरांनी प्रतिसाद दिलेला आहे. पण प्रशासनाला मला या माध्यमातून सांगायचं आहे की लवकरात लवकर आपण ही जे उजनीचं पाणी कुर्णा धरणाची अंमलबजावणी प्रक्रिया पूर्ण करावी. लवकरात लवकर ताबडतोब पाणी या ठिकाणी कुर्णा धरणामध्ये पाठवावं आणि ते पिण्यासाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, त्या आपल्या मुबलक प्रमाणामध्ये ते उपलब्ध करून द्यावं. एवढंच या ठिकाणी मी परत एकदा विनंती करतो. अन्यथा परत संपूर्ण जिल्ह्यामध्ये या पाण्याला आग लागल्याशिवाय आणि तो वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी मी इशारा देतो. परत एकदा